जय शिवराय मंडळी. मी आज आलोय महाड तालुक्यातील किंजळोली येथे. येथे मोरारबाजी देशपांडे यांचं स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या शेजारीच गावकऱ्यांनी परिसरातील सर्व विरगळी एकत्र करून त्यांचा समूह बनवलेला आहे. विरगळ म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या वीराचं स्मारक, जे त्याचा इतिहास सांगतं. इथे जी विरगळ आहे त्याला साधारण 3 ते 4 कप्पे असतात. त्याच्या सगळ्यात शेवटी मृत्युमुखी पडलेला वीर आपल्याला दिसतो. तर त्याच्यावरती त्या वीराचं मृत्युमुखी कसा पडला, तो पायदळात होता, घोडदळात होता किंवा हत्तीवर होता, हे आपल्याला वरच्या शिल्पकृतीमधून दिसतं. त्याच्यानंतर वीर मृत्युमुखी पडल्यानंतर त्याला स्वर्गातून अप्सरा न्यायला येतात असं सांगितलं जातं आणि ते इथे शिल्प आपल्याला दिसतं. आणि त्याच्यावरती वीर हा वैकुंठवासी झाला हे आपल्याला या शिवपिंडीवरून दिसतं. खरं तर ज्या परिसरामध्ये वीरगळींची संख्या जास्त, तिथे घनघोर रणसंग्राम झाला होता हे आपल्या लक्षात येतं. कधीही या परिसरामध्ये आला तर विरगळींचं स्मारक बघायला, मोरारबाजी देशपांडेंचं स्मारक बघायला विसरू नका. जय शिवराय.